पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आशानगर इथे पाण्याची टाकी महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे। टाकीचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता होणार होते। मात्र दरम्यान स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे व माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांच्यामध्ये श्रेयाची लढाई सुरू असून टाकीचे उद्घाटन दुपारी 1 वाजता पवार यांच्या हस्ते होण्या अगोदरच काँग्रेसचे दत्ता बहिरट, मोहन जोशी, रमेश बागवे, अविनाश बागवे, वीरेंद्र किराड, रवींद्र धंगेकर, अभय छाछेड, गजानन थरकुडे, उद्या महाले, प्रवीण डोंगरे आदी कार्यकर्त्यांनी सकाळी 10:30 वाजता उद्घाटन करण्याचा घाट घातला। आशानगर परिसरात सकाळपासून पोलीस तैनात करण्यात आले होते। पोलीस, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, ज्येष्ठ नेते शरद पवार गट यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। या दरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन झाले पाहिजे। भाजप स्वतः काम करत नाहीत, मात्र काँग्रेसने केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे।